काय रे, काल मॅडमनी तुझा मोबाईल चेक करायला घेतला तेव्हा घाबरला असशील ना? मी कशाला घाबरू? माझं सगळं समोरासमोर असतं, पाठीमागे काही नसतं. पण काय गरज होती मोबाईल चेक करायची? नशीब माझा मोबाईल चेक केला, तुझा केला असता तर काय झालं असतं? मीरा मॅडमना फोन कोण करतं? हळू बोल ना. जर एक सांगू का? बोला. घरी दुर्लक्ष होतंय तुमचं. काय करणार, कामच असं आहे. वेळ काढा जरा. हे हातातलं काम एकदा संपू द्या. अहो काम काय, एक संपलं की दुसरं तयारच असते. कामाचं काय? हे काम वेगळं आहे. खूप दिवसांनी कोणीतरी चॅलेंज केलं आहे. आता माघार नाही. किती कामाचा विचार करताय? स्वभाव आहे तो. ते लोकांच्या जीवाचा प्रश्न. पहिला खून झाला, पण नंतरचे 2 खून झाले ते व्हायला नको होते. ते ओझं आहे माझ्यावर. तुमच्या एकट्यावरच आहे का हो? आमच्यावर पण आहेच की. सर तुमचा फोन वाजतोय, मला द्या, मी बघतो. क्या? कोण बोलतोय आपण? मी मेमाने. अजय सर गाडी चालवतात. तुझ्या अजय सरांना सांग माझा फोन आला की गाडी पण थांबवायची आणि बोलायचं माझ्याशी. सर गाडी बाजूला घ्या जरा. थांबव. हॅलो. अरे तू कोण आहेस ना? समोर आहे ना जरा, मग बघतो तुझ्याकडे मी. ज्यांच्याशी काम नाही त्यांच्याशी बोलत नाही मी. ए तू असं फोनवरच मिजाज दाखवणार आहेस का? गपरे. अजय साहेबांना सांग मी फोन करतो, तू ठेव. उगाच बडबड करू नकोस. तर हॅलो. तोच होता का? होय सर. दे फोन दे. हा सर बोला. शेलार, बरं निनावी कॉलरचा फोन पुन्हा आला होता. सर लागायचं का मागे? तेच करायचं आहे. काम कर, हेडक्वार्टरला जा आणि ते इक्विपमेंट इन्झी ग्रॅबर घेऊन ये. आज काही करून त्या निनावी कॉलरचं लोकेशन ट्रेस करून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायचंच आहे. येस सर. आणि सोबत जीप ठेव. फार वेळ नाही आपल्याकडे. त्याचा फोन मला कुठल्याही क्षणी येईल. एक काम कर, माझा कॉल सर्वेलन्सवर टाक आणि जेव्हा मला त्याचा फोन येईल तो नंबर मी तुला फॉरवर्ड करतो. त्यावरून आपल्याला त्याचं टॉवर लोकेशन कळेल आणि मग इन्झी ग्रॅबरवरून आपण त्याला ट्रेस करत जाऊ. ओके? येस सर, लगेच निघतो मी. आज सोडायचं नाही त्याला. येस सर. आज माझा हात खूप शिवशिवायला लागलेत बघा. आज आपल्याला तो एनजी ग्रॅबरवर बरोबर कळेल कुठं आहे तो. चला निघूया. होय सर. आवाजावरनं त्या माणसाचं वय काय असेल व? आवाजावरून तो माणूस तरुण वाटतोय. असेल 40शी आसपास. एवढं डेअरिंग करतोय म्हणजे कळत नाही हो. तो एकटा नाही आहे, त्याच्यासोबत कोणीतरी असणार. ज्या पद्धतीने हे क्राईम करतायत हे एकाचं डोकं नाही आहे. ठरवून प्लॅन करून करतायत. क्राईमचा अनुभव असणार ह्यांच्या पाठीशी. होय ना सर. म्हणजे हा माणूस आपल्या हाताशी आला की नाही, त्याचे पूर्वीचे सगळे गुन्हे बाहेर येतील बघा. सर तुमचा फोन वाजतोय. हॅलो सर, माझ्याकडे इन्झी ग्रॅबर आहे. तुम्ही दिलेले नंबर मी त्याच्यात फीड केले. सर तुम्हाला जो फोन येतोय तो बांद्रामधनं येतोय. मी तुम्हाला ॲड्रेस मेसेज करतो. व्हेरी गुड शेलार. बरं आपण कुठे भेटायचं हे मेमाने तुला मेसेज करतील. ओके सर. ओके. काय सर? गरज पडली तर असावं नाही का? हो सर.
हॅलो शेलार, हां कुठपर्यंत आलात? हां आम्ही पोचलो, या या. हां या पण लवकर या. ओके सर, शेलारला यायला जरा वेळ आहे. मेमाणे, मला असं वाटतं की आपण त्या निनावी कॉलरबद्दल राणी सरदेसाईंना सांगितलं होतं एकदा. तिला पुन्हा एकदा सांगूया आणि तिची रिॲक्शन काय येते हे पाहूया. बघा सर, म्हणजे आपल्याला बी कळेल तिला काय माहीत आहे की नाही ते. हॅलो, हॅलो बोला मिस्टर अजय. आज माझी कशी काय आठवण काढली? मॅडम, एक काम आहे. मिस्टर अजय सतत काम करता, प्लीज टेक सम रेस्ट. नो, इट्स ओके, डोंट वरी. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं की मला तुम्ही आधी सांगा, तुम्ही जेवलात का? ते महत्त्वाचं नाही आहे. असं कसं महत्वाचं नाही? मी आधीपासून पाहत आली आहे तुम्हाला. सतत काम करत असता तुम्ही. आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहायला पण वेळ नाही तुम्हाला. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी अत्यंत महत्त्वाचं विचारायचं आहे. मी रागवली आहे तुमच्यावर? ऐकताय ना तुम्ही? मिसेस सरदेसाई, तुम्ही मला कामात कोऑपरेट करणार आहात की नाही? ओके सॉरी. बोला ना, काय करू शकते मी तुमच्यासाठी? मला एक निनावी कॉल येतो ह्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याबद्दल तुम्हाला काही अंदाज आहे का? मी काय सांगू त्याबद्दल? ती व्यक्ती कोण असू शकते? मला त्या व्यक्तीचा आवाज ऐकवला तर मी सांगू शकेन की तो आवाज ओळखीचा आहे की नाही. बाय द वे, तुम्ही कुठे आहात? मी बँड्राजवळ आहे. ओह, बँड्रा. मग घराजवळच आहात. या ना बंगल्यावर, लंच घेऊ एकत्र. नो थँक्यू, नंतर कधीतरी. दिस इज नॉट फेअर मिस्टर अजय. बरं मला सांगा, असं का विचारलं तुम्ही त्या माणसाबद्दल मला? ते मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, थँक्यू, ठेवतो. हॅलो. आकाश तूर लागू दिले नाही ना बाईने या? सर, ही बाई तुमच्याशी लईच आदराने बोलायला लागली हल्ली. निमाणे, शेलार बघा कुठपर्यंत पोहोचलाय. होय सर. निमाणे, हा सर. त्या माणसाचा फोन पण नाही आलाय. हो ना सर, शेलार बी अजून आलेला नाही. शेलारचा फोन. हा शेलार. हा मेमाणे, जरा अजय सरांना फोन दे. होय का? एक मिनिट, सरांना फोन देतो. द्या इकडे. हा बोल शेलार. सर, आतला एक रोड आहे, त्या माणसाचं लोकेशन तिकडे ट्रॅक होतं. व्हेरी गुड शेलार, आम्ही येतोय तिथे. यस सर. सर, आपण नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये भेटतो ना, तिकडनं राईट घेतल्यावर तो माणूस आपल्याला सापडेल आणि त्याचा फोनही ऑन दिसतोय. व्हेरी गुड. आता बघतो त्याला. आज तो आपल्या तावडीतून नाही सुटणार. मेमाणे, आपण बँड्राला जिथे नेहमी गाडी लावतो तो तिथेच आहे. आज त्याला नाही सोडायचं. सर, शेलार तिकडे येणार आहे ना? हो, पण त्याचा अजून फोन आला नाही. करेल सर, पण सर त्याला काही डाऊट आला नसेल ना? बातमी आपल्यातच आहे. लीक होण्याचं काहीच कारण नाही. होय सर. आणि त्याला काही कळलं असेल, असं काहीच घडलं नाही आहे. करेल सर, तो नक्की फोन करेल. बरं मेमाणे, त्यांनी मला आधी ज्या नंबरवरून फोन केला होता त्या नंबरवर ट्राय करून बघा. हो सर. सर, रिंग वाजते. म्हणजे त्याचा फोन तरी ऑन आहे. म्हणजे आपण त्याला ट्रेस करू शकतो. चला लगेच निघूया आणि शेलारला सांगा की आपण एकाच गाडीतून जाऊया, म्हणजे कम्युनिकेशनला बरं पडेल. चला. वाटेत मी फोन करतो, आपण निघूया.
हा बोला मेमाणे. अरे अजय सर म्हणतायत आपण आधीच भेटू. एकाच गाडीत असलो ना तर लोकेशन लगेच कळेल. ठीक आहे, त्याच्या अलीकडेच एक टर्न आहे, तिकडे भेटूया. ओके ओके बर बर. मॅडम काय झालं? खूप टेन्शनमध्ये आहात म्हणून विचारलं. नाही काही नाही. तुम्हाला काही चहा कॉफी आणून देऊ का? नाश्ता पण केला नाही तुम्ही. नको ग, माझं काम पूर्ण होईपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही. आणि तू एकटीच कशी काय? शरद कुठे? सकाळी होता ना तो? पुन्हा बाहेर गेलाय. हा माणूस विचारून का जात नाही ना तेच कळत नाही मला. आला की ताबडतोब भेटायला सांग मला, माझं अर्जंट काम आहे. आज शरद बहुतेक पुन्हा ओरडा खाणार. काय स्टेटस? सर आपण त्याच लोकेशनला जाऊया ना. सर फोन सतत ऑन ऑफ येतोय, पण त्याच एरियामध्ये वेगवेगळ्या लोकेशनमध्ये तो फिरत होता. अच्छा, हुशार आहे तू. सर त्याचा अजून फोन आलेला नाही. येईल, त्याचा फोन येईल मेमाणे. त्याला माहिती आहे आपण त्याच्या फोनची वाट पाहतो. सर त्याचा फोन नाही आला ना तरी काही हरकत नाही, फक्त त्याचा फोन ऑन राहायला पाहिजे. बरोबर. त्याचा फोन ऑफ झाला तर या एनझी ग्रॅबरवर आपण त्याला ट्रेस नाही करू शकतो. येस सर, युअर राईट. मेमाणे फोन आलाय. किलर तोच आहे ना? तोच असणार. बोल. नमस्कार, काय म्हणताय? नमस्कार, काय म्हणणार? तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार. आता मग काय तुमचा नंबर लावायचा आहे का? लाव ना नंबर, मी पण वाट पाहतोय. त्यानिमित्ताने तुझी भेट तरी होईल. नाही तिथे पण नाही दिसायचो मी. अच्छा, म्हणजे लपून वार करतोस? तसं नाही साहेब, हलकी कामं करत नाही ना मी. अच्छा अच्छा, कळलं कळलं कळलं. म्हणजे भाड्याच्या गुंडांकडून तू कामं करून घेतोस, म्हणजे तुझ्याकडे हिंमत नाहीये. अजय ठाकूर माझी ताकद दाखवेन एक दिवस तुला. आम्ही पोलीसवाले लपून वार नाही करत, डायरेक्ट भिडतो. तुझ्यासारखा फोनवरती त्रास नाही देत. म्हणजे तुम्हाला त्रास होतोय तर मला तेच पाहिजे ना. मला त्रास देतोय ते मागात पडणार आहे तुला. पडू द्या हो. बाहेर आहात का कुठे? हो रे, आम्हाला कामं करावी लागतात. तुझ्यासारखा हरामचे पैसे खात नाही आम्ही ना. आज डेअरिंग लय वाढलंय साहेब तुमचं. कारण काय आहे? आता रोज तरी किती बकबक ऐकणार तुझी? समोर आला असतास तर कळलं असतं अजय ठाकूर क्या चीज आहे. बरं, तुझं नाव आणि गाव काय रे? सांग जरा. लांबच आहे मी, तुम्हाला नाही सापडायचं. हो, अच्छा अच्छा अच्छा. बरं, कसं आहे माहिती आहे का, पटवर्धनांच्या खुनामध्ये तुझा हात आहे आम्हाला कळलंय. त्यांचा गळा दाबून तू त्यांना मारलायस हे सगळ्यांना कळलंय. आता जाऊ दे ना, पुढचा विचार करू. हा
कट झाला फोन. शेलार लोकेशन दिसतंय ना? चला चला पटापटा चालवा गाडी. फोन दाखव. फोन ए फोन दाखव. चल रे तेरा फोन किधर? फोन दे. फोन सगळे ऑन आहे. सर मी एकदा ट्राय करतो परत. ट्राय कर. यहाँ पे कोई बात कर रहा था फोन पे? नाही सर फोन ऑफ आहे अजून. सर लोकेशन पण काही दाखवत नाहीये. बहुतेक सुटला तो. सर आता काय करायचं? सापडेल. शरद, काय काय झालं? काय झालं काय काय झालं? आधी सांग, कुठे गेला होता? काम होतं माझं, बाहेर गेलो होतो मी. अरे पण मग सांगून जायचंच ना मॅडम ना. आजही दिवसभर चेहरा पाडून राहावं लागणार. पण मला सांग, तू असा अचानक का जातोस? सांगून गेलास तर काय प्रॉब्लेम होणारच नाही ना. तू माझ्या बाजूने बोलतेस का मॅडमच्या बाजूने का? तुला ओरडा पडू नये म्हणूनच म्हणते. ठीक आहे, त्याच्या पुढे सांगून जाईन. बॅनर लावतो, बॅनर. हा, आणि मॅडम कुठे आहेत ते सांग. त्यांच्या खोलीत आहेत, तुला भेटायला सांगितलंय. त्याला असं वाटतं ही नोकरी सोडून द्यावी. खूप चिडल्यात का ग? सकाळपासूनच काय बिनसलंय काय माहित नाही. इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या घालतात, काही खाल्लं सुद्धा नाही. खूप टेन्शन मध्ये. सकाळपासूनच पिणं सुरू केलं. बापरे. जा आधी भेट त्यांना, नाहीतर खैर नाही तुझी काही. मॅडम, किती काळजी वाटत होती मला. राणी, थोडक्यात वाचलो ग. आणखी 5 मिनिटं थांबलो असतो ना, संपलंच असतं बघ सगळं. कशाला रिस्क घेतलीस पण मग? आणि मला न सांगता का गेला? अगं फोन करायचे होते ना. मला काय माहिती तो अजय ठाकूर तिथे येईल म्हणून. त्याला वारंवार फोन करून त्रास द्यायचा आहे ना.
मानसिक खच्चीकरण.